नमस्कार. गावरान कोंबडीला सोन्याची कोंबडी म्हणतात आणि अंड हे सोन्याचं अंड का? कारण अंड जरी सोन्याचं नसलं तरी येणारा पैसा हा सोन्यासारखा आहे आणि ही मन लागू पडते चव्हाण कुक्कुटपालन फार्मवरती, गावरान कुक्कुटपालन फार्म. आधी काय करा, हा इंट्रो बघा, म्हणजे हा फार्म कसा आहे तुमच्या लक्षात येईल. नंतर आपण चर्चा करूया चव्हाण काकाशी आणि त्यांच्या सुनबाईशी. मूळ मुद्द्यावरती, महाराष्ट्रामध्ये बोटावर मोजण्या इतके जे फार्म आहेत सुंदर आणि परिपूर्ण कुक्कुटपालनाचे, गावरान कुक्कुटपालन, मी त्या चव्हाण गावरान कुक्कुटपालन फार्म हा उद्देश लावतो, म्हणजे सांगितला होता तुम्हाला. कशामुळे माहितीये? परिपूर्ण या शब्दाचा अर्थ येतो सगळ्या गोष्टी गावरान पद्धतीनं. त्यांच्याकडं पूर्ण हा सीताफळ आणि शेवग्याचा बाग, पलीकडे अजून एक वेगळा टप्पा, प्रत्येक सिस्टीम म्हणजे कोंबडींना लहानाचं मोठं करण्यात येणारे वेगवेगळे सेक्शन, अलीकडे एक लहान पिल्लांचं सेक्शन, पलीकडे मोठ्या मदर स्टॉकचं सेक्शन, नर वेगळे बाजूला काढलेले, हा परिपूर्ण असा फार्म. आणि त्याच्यासोबत ब्रुडिंगची व्यवस्था एका दिवसापासून तर 45 दिवसापर्यंत हायड्रोफोनिक आणि आझोला. महाराष्ट्रामध्ये हे दोन तुम्हाला सहसा पाहायला भेटत नाहीत आणि ह्या सगळ्या गोष्टी साकारलेल्या आहेत चव्हाण कुक्कुटपालन फार्म वरती. इंद्रजित शंकरराव चव्हाण, त्यांच्या सुनबाई आणि त्यांच्या साथीला इंद्रजित चव्हाण. त्यांचा परिचय पाहिजे आम्हाला आणि गावाचा पत्ता, तुमचा परिचय. मी इंद्रजित शंकरराव चव्हाण, राहणार सावरगाव, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर. आता हे लोकेशन आपलं कुठे आहे? लोकेशन आपलं जामखेड पाटोदा रोडवर आहे. जामखेड पासून अंतर? जामखेड पासून एक 7 किलोमीटरच्या आसपास. फार्मला खेटूनच आपला रोड आहे. हा, रोड टचच आहे. चल, आता हे क्षेत्र किती आहे सगळं क्षेत्र, आणि इथं पक्षी किती अवेलेबल आहेत? हे क्षेत्र जवळजवळ 1.5 एकर क्षेत्र आहे. 1.5 एकरचं. याच्यामध्ये लहान मोठे जर समजा आपण पकडले तर 6,000च्या आसपास आपल्याकडे पक्षी आहे. लहान मोठा सगळ्या 6,000 पक्षी. 6,000. मग त्यात लहान पिल्ले पण आले ब्रुडिंगच्या सहित? ब्रुडिंगचे सहित. बरं. आणि शेड किती झाले टोटल आता ह्या क्षेत्रामध्ये? या क्षेत्रामध्ये शेड आता जवळजवळ 4 शेड आहेत आणि त्यांना सावलीसाठी आम्ही 5-7 अशा कोपी केलेल्या आहेत, म्हणजे झोपड्या टाईप. एक दाखवतो आम्हाला सगळ्या जाऊन जागेवरती काय काय नियोजन कसं केलंय ते. आता ह्या शेडचं नियोजन कसं आहे? कारण हा फक्त सावलीसाठी त्यांना किंवा चारा पाण्यासाठी ठेवलेला शेड दिसायला, हे यांचं नाही का नियोजन आणि याची लांबी रुंदी, याचा उद्देश काय आहे? याची लांबी आणि रुंदी म्हणजे एक 10 बाय 60 फुटाचं हे शेड आहे आणि याचा उद्देश फक्त आता सध्या थंडी आहे, परंतु उन्हाळ्यामध्ये सावलीसाठी याचा उपयोग करतो. आणि जे आपण खाद्य पाणी ते आतमध्ये न लावता याच्यामध्ये आपण लावलेले हे खाद्याचे भांडे, त्याच्या शेजारीच पाण्याचं भांडे आणि ह्याला ऑटोमॅटिक पाणी येतं. जेवढे पितेल पाणी तेवढं पाणी याच्यामध्ये तिकडे ठेवायची गरज नाही, अजिबात ठेवायची एका याच्यामध्ये. आणि याचं म्हणजे लावण्याचं उद्दिष्ट म्हणजे याच्यामुळे एक आपल्याला जे आपण म्हणतो आपल्याला लय ताण होतो कामाचा, ताणाचा म्हणजे ताण होत नाही याच्यामध्ये, एका सोयीने राहतं हे सगळं. इथं ठेवल्यामुळे पुन्हा पावसात बी भिजायचा ताण नाही, खाद्याचा ताण नाही. पावसात खाद्य भिजत नाही आणि पावसाळ्यामध्ये पावसाचा फायदा आहे आणि उन्हाळ्यामध्ये सावलीचा फायदा. पक्षी याच्यामध्ये येऊनच बसतो. पाऊस आला याच्यामध्ये येतात, ऊन आलं याच्यामध्ये. अशा किती आहेत याच्यामध्ये आपल्या टोटल शेड मध्ये? टोटल शेड मध्ये 7 खोपे आहेत आपले. 7 खोपे बनवले. हे 10 बाय 60 फुटाच्या. 10 बाय शेवग्याच्या दोन्ही लाईनच्या मधल्या भागामध्ये. आणि तशी शेवग्याची तर सावली आहेच नॅचरल समजा, परंतु काही कारणास्तव समजा ऊन वारा पावसासाठी आपण हे तयार केलेलं. आता हे एवढा इथलं कंपाऊंड किती बाय कितीच आहे? हे जे कंपाऊंड आहे हे जवळजवळ 40 गुंठ्याचं आहे. 40 गुंठ्याचं हे वालं 1 एकरचा परिसर समजा. याच्यामध्ये पक्षी कोणता ठेवलेला आहे? याच्यामध्ये पक्षी सगळे अंड्यावर आलेल्या कोंबड्या आहेत सगळ्या, नर आणि त्याचं प्रमाण हे करून ठेवलेलं आहे. नर आणि प्रमाण समजा 10 ते 1 किंवा 6 ते 1 अशा हिशोबाने आम्ही ते निवड करून
तिथे ठेव. ठेवलेले. याच्यामध्ये जर नर जास्त झाले तर काय करता बरं तुम्ही? आता काय खायला असतं कसं असतं, पक्षाचं प्रमाण 40-50% आसपास. जास्त नराची संख्या का विक्री होते का बाजूला ठेवतात पुढे? जास्त नर झाले तर आम्ही विकतो, आणि जर तसं नाहीच जर समजा हे झालं तर आम्ही एक बाजूला शेड केले, त्याच्यामध्ये एक रूम केलेली मी आल्या बघितली होती, त्या रूम मध्ये सगळे नर ठेवलेले, सगळे नर ठेवलेले. छाटलेले नर सगळे. छाटलेले. ठीक आहे, चालतं. एक झोपडी बघितली होती पलीकडं छोटीशी, त्यात काही आजारी किंवा ज्या काही तुम्हाला लक्षण वाटलेल्या कोंबड्या आहेत त्या? हा, ते जे झोपडे बनवायचे कारण आहे ते बुवा, आपण समजा फिरता फिरता जर निरीक्षण केलंच, हा. आपल्याला वाटलं बुवा याला थोडं काहीतरी वाटतंय, तर ते आपण उचलून त्याच्यामध्ये ठेवतो, आणि त्याला मग आपण रेग्युलर औषध पाणी करतो, आणि थोडं जे याच्यानंतर उपचारासाठी समजा ती रूम बाजूला केलेली, उपचारासाठी, आणि ते व्यवस्थित झाल्यानंतर पुन्हा त्याला बाहेर पुन्हा ती रूम बघायची का एकदा? बघू ना. चला. या परिसरातलं म्हणजे सगळं वैशिष्ट्य म्हणजे ही सगळ्यात महत्वाची रूम. या रूम मध्ये तुमच्या आजारी कोंबड्या सगळ्या येतात. आता ह्याचं नियोजन कोण बघते बरं, इथलं औषध पाण्याचं सगळं तुमच्या? याचं जे नियोजन आहे तो आमचं हे आहे, एक सचिन म्हणून मुलगा, तो सगळं याच्यातलं पाहत होते. कसे निवडतात बरं तुम्हाला जर आजारी एखादी कोंबडी वाटली तर? पण सकाळी सकाळी जेव्हा सोडायसाठी येतो पक्षी, शेडमधून बाहेर खाद्य पाणी लावून झाल्यानंतर आपण पक्षी सोडल्यानंतर थोडा 1-2 तास आपण लक्ष करून बघतो पक्ष्यांकडे, कुठं आजार दिसतोय का, कोणत्या पक्ष्यांना काही दिसतंय का. मग आपल्याला कळाला की हा पक्षी खरंच आजारी आहे, मग आपण तो पक्षी उचलून इकडे आणून इथं ट्रीट करतो. इथलं कसं नियोजन दाखव एकदा. आता सध्या किती आहे त्याच्यामध्ये पक्षी? त्याच्यामध्ये सध्या 10-12 पक्षी आहेत. बर, त्याच्यात नीट झालेले की तुम्ही लगेच इकडे सोडता? 2-3 दिवस ठेवून जसे आपले पक्षी 3-4 पक्षी नीट झाले तर बाहेर सोडतो, परत निघालेले पक्षी आणतो तिथे. बर बर. आणि इथलं औषध पाणी सगळं हे पाण्यामार्फतच असतं? पाण्यामार्फत. याला खाद्य वेगळं, खाद्य वेगळं, पाणी वेगळं, सगळं. इथून हे पक्षी सगळा पुन्हा नीट झाल्याच्या नीट नंतर. झाल्यानंतर बरं, सोडलं. ही जी रूम आहे हे सगळ्याच्या मध्येच ठेवलेली आहे, कारण इथले इथं सगळं काय सगळे पक्षामध्ये आपल्याला इथे जवळ पडते, म्हणून आपण घेतो. पाण्याच्या 2 टाक्या पाहिल्या मी तिथं. तुमच्या ज्या टाक्या आहेत वरती, त्या पाण्याच्या 2 टाक्या कशामुळे केलेल्या आहेत? याच्या 2 टाक्या आहेत. हे वरची जी टाकी ते आपले रेग्युलर पाण्यासाठी, वरची पाण्याची ते आणि कोंबड्याला जाते ते कोंबड्याला जाते ते, आणि जी हा. खालची जी टाकी आहे ती आपल्याला वाटलं बुवा आपल्याला औषध सोडायची ते, किंवा त्यांना औषध द्यायचे, त्यावेळेस ते आपण त्याच्यामध्ये औषध सोडून मग ते ड्रिंकर वाटर ऑटोमॅटिक पाणी ते कोंबड्यांना औषध जातं. म्हणजे पूर्ण औषध पाण्याची जी सोडायची तुम्हाला ती जी टाकी आहे ती खालच्या मध्ये पूर्ण औषध सगळे त्याच्यावरूनच कोंबड्यांना जातात. कोंबड्यांना देतो. त्याला वॉश वगैरे करावं लागत असं रेग्युलरली नाही, औषधाची टाकी? नाही, ते त्याला मग आम्ही काय करतो, औषध समजा टाकून झाले की मग नंतर त्याला क्लीन करून घेतो. अच्छा, प्रत्येक वेळेस ते करावंच लागतं. प्रत्येक वेळेस औषध टाकलं की त्याचं ते रिसायकल क्लिनिंगचं चालू चालू ठेवावं. बरं, ठीक. आता इकडला तर ह्याच्यामध्ये तुमचे मोठे पक्षी सगळे आहेत, आणि त्याचबरोबर एक सेक्शन पलीकडे पण दिसायले. तर या पलीकडे याच्यातले किती वयाचे किंवा साईज कशी आहे त्याची, त्या पक्ष्यांचं कसं नियोजन आहे? ते हिकडचे जे आहेत हे समजा आता सध्या अंड्यावरचे आहेत. हे सगळे अंड्यावर आलेले? हे अंड्यावर आलेले. आणि हे जे आहेत तर हे आपण काय केलंय की बाबा आता इकडं जास्त दाटी होती, हा, म्हणून पक्षी आपण जास्त असल्यामुळे आपण त्यांना पुन्हा यातले काही पक्षी इकडे टाकलेले आहेत. बाकी ते बी मोठेच आहेत. आणि जे नवीन आता तुम्ही ब्रुडिंगची व्यवस्था केलेली आहे, हा. त्या ब्रुडिंग मध्ये जेवढा काही निघालेला पक्षी आहे त्याच्यासाठी आता टप्प्यानुसार तुम्ही हे करता? त्याच्यानंतर त्याला पलीकडे आपण पलीकडे एक वेगळा अजून एक टप्पा आहे. सेक्शन केलेलं आहे. तर एकदा ब्रुडिंगचा सेटअप बघायचा का, तिथली सगळी व्यवस्था वगैरे कशी आहे काय? चालेल. चल. तुमच्या 4 मुख्य शेड पैकी हा एक शेड आहे. हा एक शेड. इथलं कसं नियोजन आहे? इथं अंड्याची म्हणजे कसं काढले जातात किंवा किती निघतात तसं? इथं आता कसं आहे, इथं ही गावरान जात असल्यामुळे यांना काय समजा अंड्यावर हाकून आणावं लागत नाही, मनाने येऊन अंडे देतात. मनानेच येऊन अंडे देतात. बरोबर. त्याच्यासाठी आम्ही हे असे डबे बांधलेले इथं. बरं. आणि जी कोंबडी आली समजा आता ती अंड्यावरली ती येऊन इथं अंडे देते. हे असे ते अंडे याच्यामध्ये येऊन ऑटोमॅटिक घालतात. हे प्युअर गावरांची खासियत, हा. बारीक साईज, छोटा आकार, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या. रंग हलका पांढरा, हलका थोडासा कॉफी टाईप मध्ये थोडासा. आणि मेन म्हणजे तुम्ही जसं म्हणले का आता हे अंड्यावर बसलेले, मी थोडस कॅमेरा हे करून दाखवतो. प्युअर गावरान कोंबडी गरगाजा करू करू आरडा करू करू गावरान अंडे देत असती. हिच्या खाली हे बाकीच्या कोंबड्या येऊन गेल्यात समजा अंडे देऊन,
हे सगळे असे अंडे आहेत. आता याच्यातल्या काही जे अंडे धरून बसतात त्या खुडूक कोंबड्या आहेत हा. त्यांना बसून काय अंडे काढतात का काही बॅच तुम्ही, का डायरेक्ट सगळे इन्क्युबेटर मध्येच टाकतात? नाही कसं आहे, आता अलीकडं विज्ञानाच्या युगामध्ये कोंबडीचे खाली अंडे काढणं थोडं जिकिरीचं आहे. तर त्याच्यासाठी समजा आता शासनाने जी टेक्नॉलॉजी केली ती एक कोंबडीच्या जे त्याच्याशीच मिळती जुळती. कोंबडी खाली बी 21 दिवस लागतात, मशीन मध्ये बी 21 दिवस लागतात. त्याच्यामुळे ही जी समजा त्याची मेहनत कमी करण्यासाठी आमच्याकडे समजा 5000 पिल्लाचे हा. त्याचं वॅक्सिन किती झाले, कोणचं त्याच्यात राहिलं, तारका वगैरे हे सगळे इथं कम्प्लीट केले प्रत्येक बॅच नुसार आहे. प्रत्येक बॅच नुसार, म्हणजे उद्या गुळ व्हायला नको याची वॅक्सिन राहिली आणि एक आता इथं प्रत्येकाच्या वॅक्सिनेशनचा चार्ट तुम्ही तयार करून ठेवला. तर हे प्रत्येका बॅचला लावून ठेवलेलं आहे. प्रत्येक बॅचला वही लावून ठेवली. आपल्या त्या मोठ्या कोंबड्या ज्या आहेत शेडवरती त्याच्या बी तारखा लिहून ठेवलेल्या आहेत. त्याच्या पण लिहून ठेवली. हा पक्षी चांगला मोठा दिसायला. ह्याचे आता हा किती दिवसाचा पक्षी आहे बरं? 45 दिवसाचा पक्षी. हा 45 दिवसाचा आहे का? इथं इकडे एवढ्या. आता हा 45 दिवसाचा झालाय. म्हणजे तुम्ही आतमध्ये ब्रूडिंग 45 दिवसापर्यंत करायले? 45 दिवसापर्यंत करतो. 45 दिवस त्यांना फक्त फीडच खाद्य देतो, दुसरं काय देतो. 45 दिवसापर्यंत आतमध्येच पक्षी ठेवता? आतमध्ये त्याला लाईट वगैरे सगळी व्यवस्था इथंच. आता हा जवळपास किती आहे, हा स्टॉक किती आहे? 1200च्या आसपास आहे. लसीकरणाचा क्रम कसा आहे बरं सचिन भाऊ आपला? लस आपण पहिल्या दिवसापासूनच देतो. पहिल्या दिवसाचं मॅरेज देतो लस. बरं. नंतर 7व्या दिवसाला लासोटा करतो जोड्यातून. बरं. 14व्या दिवशी गंभोरा करतो जोड्यातून. परत डबल डोज आपण पाण्यातून करतो. बरं. लासोटा गंभोरा बरं. अशा पद्धतीने आपण चालू ठेवतो लस. पूर्ण लासोटा गंभोरा आणि R2B ची पण तुम्ही? सगळं IBH सगळं. अच्छा ठीक आहे. आणि फीड जे आहे ते इथं प्रत्येकाच्यानुसार चेंज होते समजा तुमचं? हे जे खालचं जे मटेरियल आहे हे प्रत्येक बॅचला चेंज करता का? प्रत्येक 10 दिवसात 8 दिवसात जसं खराब वाटलं तसं, जसं तुम्हाला खराब वाटलं तसं तुम्ही हे चेंज करता? बरं, हे खाताड म्हणून विकले पण जाते तुमच्याकडून आहे का? विकलं जातात. आता काही लोकांनी समजा महाराष्ट्रात एवढा मोठा फार्म म्हणल्यावर तुमची आता सगळीकडे पब्लिसिटी जाहिरात होणारच आहे, लोक बघणार. लोकांना काही लोकांनी जर आग्रह केला की नाही बाबा साहेब तुमच्याकडच्या कोंबड्या अंडी आम्हाला फार चांगली वाटली, आम्हाला कोंबड्या खाली बसवूनच द्या, म्हणजे तुमचा प्रश्न सुटला. कारण लय लोकांना म्हणणं असतंय आम्हाला कोंबडी खाली बसवूनच केली पाहिजे. ते महत्वाचं आहे. काय होतं, विज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये त्या गोष्टीनुसार ते सगळं निघणार आहे. पण काही लोकांचं म्हणणं असं असतं की नाही बसवूनच पाहिजे. आता एवढा 6000 पक्ष्यांचा फार्म म्हणल्यावर महाराष्ट्रामध्ये ती मागणी होणारच भविष्यात. त्याच्यामुळे ती पण सुविधा तुमच्याकडून मिळेल. आता ही हँगिंग पद्धत सगळ्या कोंबड्या पद्धतीनुसार असे 4 शेड आहेत जवळपास आपल्याकडचे. बरं, पलीकडचे त्या एक कप्पा वेगळी रूम आहे, तिथं नर सगळे कोडून ठेवलेत. सगळे नर. ते नर कसे विक्रीसाठी लोकांना कटिंगला? ते विक्रीसाठी जातात ना. ते कटिंग ज्याला पाहिजे तसे. मी आल्याला बघितलं जवळपास 400-500 नर आहे. तो हा भला टप्पू जेवढा मस्त घेऱ्यात आलेला तो नर तिथे ठेवलेला आहे. आता ब्रुडिंगला जाऊ की पिल्लांचं संगोपनाचा सेटअप कसा आहे ते बघूया. ही जी रूम आहे ह्या रूम मध्ये तुमचा एका दिवसाचा पक्षी असतो. मित्रांनो 6 सेक्शन जे आहेत वेगवेगळ्या ब्रुडिंगचे ते पलीकडे पाहिले तुम्हाला मी दाखवले त्या सोयीस्कर. जो एका दिवसाचा पक्षी आहे तो इथे ठेवला जातो, त्याला एक 6 दिवसापर्यंत. त्याच्यानंतर त्या पलीकडे ब्रुडिंगच्या सेटअप मध्ये याच्यात मला वाटतं मेडिकल आणि लसी असतील ना पूर्ण. हा पूर्ण एका दिवसाचा पक्षी इथं आलेला आहे. त्यांचं पाण्याचं खाद्याचं पूर्ण नियोजन त्यांना इथंच. आता हे जे हिटर आहे हे जे हिटर आहे ते ह्या हिटरचं कसं आहे नेमका किंवा ते जरा असं खालून दाखव असं का काय हिटरचं. म्हणजे आता हे जनरली आम्ही बल्बच लावतो सगळीकडे. तुम्ही जे हे नवीन हिटर बसवलं त्याची कॉस्टिंग किती आहे आणि ते कसं फायदा कसा राहतो? कॉस्टिंग काय नाही, त्याची एक जास्त 600-700 रुपये किंमत आहे त्याची. बरोबर. आणि त्याचा फायदा म्हणजे असा राहतो, त्याची जी उष्णता आहे हे सम प्रमाणात राहते, सारखी अशी टिकून राहते. हा, याचं कसं होतं लाईटचं ह्या इथं ह्या भागात जास्त लाईट राहते. हा, आणि ते इथं सगळीकडे हिट मारते. सगळीकडे हिट मारते ती. आणि बल्ब वगैरे जाण्याचं जे प्रमाण आहे ते जात नाही ना. कांडीचा हिटचा परिणाम चांगला राहतो. 500-550 बसते ते. 600 रुपये.
आता ही बॅच 6 दिवसानंतर तिकडे शिफ्ट होणार. तिकडे shift. महाराष्ट्रामध्ये कुक्कुटपालनामध्ये हायड्रोपोनिकचा जो प्रकल्प राबवला जातोय त्याचा लाईव्ह डेमो तुम्ही तिथं पाहिला. बनवण्याची पद्धत आता बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये हायड्रोपोनिक वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातो. कोणाला सेटअप पाहिजे असले तर ते चव्हाण काकांनी घरचे घरीच पद्धतशीरपणे बनवलेले आहे सगळ्या इथल्या गोष्टी मागून. तर रोजची आपली ट्रे किती निघतात तिथं आपले 20 ट्रे निघतात दररोज. ह्याच्यामध्ये. हा. क्वालिटी दाखवतो मी मक्काची, एकदा बघा सगळ्यांनी. हे बघा आता हा लय झालं 5व्या किंवा हे बघा मुळ्या, बुरशी नाही, कसल्याही पद्धतीचं काही नाही. आणि मला वाटतं तुम्ही इकडे जास्त लक्ष बी देत नाहीत, टाकून दिली नाही काय लक्ष Spray वगैरे? द्यायचं काहीच नाही, ते ऑटोमॅटिक आहे सगळं ना. सगळं ऑटोमॅटिक. एक तासाला 1.5 मिनिट त्याला स्प्रे होतो. टायमर लावून दिलेला आहे Timer 1 तासाला 1.5 मिनिटाचा. हा. त्या हिशोबानं आता ही पण मक्काची क्वालिटी बघा. आजचे ट्रे तर टाकलेले त्याच्यामुळे ही गादी बघा, ही पूर्ण गादी बनलेली आहे. आणि कोंबड्यांना हे खायला आवडतं. गावरान कोंबडी आहे ती, शेवटी ती उकरड्यावर जगलेली आहे इतके दिवस, तर तिला हे खायला आवडतात सगळ्या गोष्टी. साधारणतः याचा तुमच्या मनाने इफेक्ट चांगला आहे, कारण नवीन लोकांना थोडं संभ्रमात असतात. हा बरोबर आहे. तुमचा कसा अनुभव आहे त्यामुळे म्हणलो हायड्रोपोनिक नवीन लोकांनी थोडंफार चाऱ्याची खाद्याची अडचण असेल तर करावाच का, नाही करायलाच पाहिजे. असं आहे हा. कुक्कुटपालनामध्ये. आणि एवढं काय लय असं कष्टाचं काम नाही हे. थोडं एकदा लावून दिल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्ही समजा 1.5 किलो मका टाकले त्याच्यापासून आपला 10 किलो चारा तयार होतो. हो बरोबर आहे, त्याच्यामुळे करावाच. लक्षात ठेवा एक गोष्ट. मध्यंतरीच्या काळामध्ये हायड्रोपोनिक कुक्कुटपालनामध्ये बऱ्याच ठिकाणी वापरल्या चाललो. तुमच्याकडे पण एवढा मोठा सेटअप आहे, मी बघितलं लाईव्ह. तुमचा अनुभव कसा आहे बरं हायड्रोपोनिकचा? हायड्रोपोनिकचा अनुभव म्हणजे याच्यामुळे काय होतं, आपण जे विकतचं जे आपण समजा फीड महाग वगैरे feed आणतो तर त्याची समजा जे खर्चाची कॉस्ट याच्यामुळे कमी होते. बरं. आणि हे काय असं अवघड नाही किंवा बाबा याच्यासाठी काही वेगळं काय करावं लागत नाही. टायमर सेट लावून दिले, टायमर सेट लावून देणे, 1 दिवस मका मोजणे, भिजू घालणे, 2 दिवस आपलं कोंब येण्यासाठी बोंदरीत गोळा करून ठेवतो. त्याच्यानंतर मग ते ट्रेमध्ये पांगून असे ट्रे लावले, 10 दिवसामध्ये ते तयार होतो चारा. बरं खाल्ल्याच्या नंतरचा खरंच काय फरक? खाल्ल्याच्या नंतरचा फरक म्हणजे याच्यामध्ये प्रोटीन असतं. प्रोटीन म्हणजे असं असतं, आपण जसं समजा आपण मटकीचे मोड खातो आपण नाश्त्याला ह्याला तसं याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण असल्यामुळे याच्यामुळं कोंबडीची तब्येत बी चांगली राहते आणि अंड्याला बी फरक पडतंय का फरक? हा. कारण कसं आहे नवीन नवीन पद्धती यायला भरपूर. तुमच्याकडे पण पाहिलं रोज किती ट्रे निघतात बरं आता आपल्याकडे रोज सध्याची? आमच्याकडे समजा साधारण 20 ट्रे पर्यंत आम्ही ट्रे काढतो. रोजचे 20 ट्रे काढायचे, असे ठेवून द्यायचे, ठेवून त्याच्या पद्धतीने येऊन त्यांच्या खातात. पद्धतीने येऊन खातात, त्याच्याशी काहीच तकलीफ नाही. हायड्रोपोनिकचा हा. नैसर्गिक वापर एकदम. मी इथं लय सुंदर बघितला, काय त्याला कापाकापी नाही, काय नाही, काय नाही, आणायचं ठेवून ठेवून द्यायचं, खा बाबा तुमच्या कारण. इथं 1 ट्रे, तिथं 2-4 ट्रे, असे सगळे. म्हणजे तंत्रज्ञानाच्या ह्या नवीन पद्धती चाऱ्याच्या ज्या आहेत त्या कुक्कुटपालनामध्ये इथं पाहायला भेटल्या. म्हणजे चव्हाण प्युअर गावरान फार्मवरती सगळं जवळपास सगळ्या महाराष्ट्रामध्ये केला जातो. म्हणून चव्हाण काकांनी पण आजोलाचा छोटासा प्रकल्प केलाय. आपल्या आधुनिक शेतीच्या फार्मवर पण आपण केला होता. आजोला ही कोंबड्यासाठी आणि आपण शेळ्यांसाठी वापरतो. कोंबड्यांसाठी फार प्रोटीनयुक्त चांगला चारा आहे आणि तो त्यांच्या खाद्यामध्ये मिक्स करून टाकलाही जातो. काय तुमचा अनुभव कसा आहे? अनुभव जर सांगायचं झालं तर हे याच्यामध्ये तर प्रोटीनचं प्रमाण जवळजवळ 80% याच्यामध्ये. आणि याच्यामुळं काय होतं, एक हिरवा चारा तर भेटतो, पण याच्यामुळं कोंबडी ही तंदुरुस्त राहते, खाद्याचा खर्च वाचतो आणि थोडं वेगळे टाकल्यानंतर तिला बी वेगळे भेटते, चव वेगळी भेटते किंवा हा. काहीतरी वेगळं खाण्यात येतं खाण्यात त्याच्यामुळे. आणि याच्यामध्ये आपला फायदा होतो ना. बरोबर आहे. हा. आता हे सध्या थोडंसं कमी प्रमाण असल्यामुळे तुम्ही सॅम्पल स्वरूपात टाकत असाल. नाही हे आपण बी म्हणून आणलेलं आहे, आपला प्रोजेक्ट नंतर मोठा होणार. आता हे वाढवायचं असेल, पण एक प्रायोगिक तत्वावरती हा केलेला आहे. याचं बीज वाढवलंय, आता हा तुम्हाला तिकडं शिफ्ट करायचं समजा. आणि ह्या सगळ्या गोष्टी साकारलेल्या आहेत चव्हाण कुक्कुटपालन फार्मवरती. इंद्रजित शंकरराव चव्हाण, त्यांच्या सुनबाई आणि त्यांच्या साथीला सचिन भाऊ, ह्या त्यांच्यासोबत एक 4 कामगार आहेत जे की तळमळीनं सगळ्या गोष्टी पाहतात. बघा सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं जर म्हणलं तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये असे फार कमी आहेत आणि हा जिथं फार्म आहे हा महाराष्ट्राचा सेंटर पॉईंट आहे. मी काय म्हणलं तुम्हाला, जामखेड तालुका, जामखेड पाटोदा रोडवरती जे आहे हा सेंटर पॉईंट आहे. कुठूनही येऊ शकता, पाहायचं असेल आवर्जून या आणि कुक्कुटपालनामध्ये काम करायचंय
तर पिल्लं आहेत, अंडी आहेत, मशीन आहे, खाद्य आहे, सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला पदशीरपणे, इंग्रजीत काकाकडनं नाना म्हणतात त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मिळतील. ह्या सगळ्या फार्मचा आम्हाला टूर दिला, सगळा फार्म समजावून सांगितला, प्रत्येक गोष्टीसाठी मदत केली आणि त्या सगळ्या गोष्टीबद्दल महाराष्ट्राच्या सर्व कुक्कुटपालकातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो, कारण त्या सगळ्यांना माहिती गरजेची आहे. आता मुद्दा येतो संपर्क आणि लोकेशन. मी तुम्हाला सांगितलं स्क्रीनवरती सुरुवातीपासूनच तुम्हाला जे नंबर दिसत आहे त्या नंबरवरती त्यांना संपर्क करू शकता. लोकेशन मी सांगितलेलं आहे. आणि परत एकदा माझ्यातर्फे व आधुनिक शेती परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. अपेक्षा करतो की हा 6,000चा फार्म येत्या काळामध्ये 60,000वरती लवकरच व्हावा आणि आम्हाला परत एकदा व्हिडिओ शूट करण्याची संधी मिळावी. तुम्हाला कुटुंबातून पण खूप चांगला सपोर्ट आहे आणि त्या हिशोबाने लवकरात लवकर पुढची भेट. धन्यवाद. धन्यवाद.